19 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी नांदगाव येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेश खराडे यांचा 11 वर्षीय मुलगा शौर्य याला पिसाळलेला कुत्रा चावला. आपल्या घरासमोर बसलेला असताना शौर्यला आपल्या घरातीलच मोठी कुत्र्यानं ओरखडा घेतला. त्यानंतर खराडे यांचा कुत्रा गायब झाला. ही बाब शौर्यानं कुटुंबियांपासून लपवून ठेवली. घटनेनंतर 2 महिन्यानंतर रविवारी दिनांक 26 रोजी शौर्य आपल्या मावशीच्या लग्नामध्ये नाचला. दुसऱ्या दिवशी सोमवारी शौर्याचे हातपाय दुखू लागले. खासगी डॉक्टरांनी शौर्याला प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं. त्यानंतर शौर्याला पाण्याला घाबरणे, मान हलवणे, लाळ गळणे ही लक्षणं दिसू लागली. शंका आल्यानं डॉक्टर भरत खळदकर यांनी शौर्याच्या पालकांनी नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितलं. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ससून येथील प्रशासनाला शौर्याची रेबीज तपासणी करण्यास सांगितलं. तपासणीमध्ये शौर्य रेबीज पॉझिटिव्ह आल्याचं समजलं. त्यानंतर आमदार कुल यांनी पुढील औषधोपचारांसाठी शौर्य याला नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचारादरम्यान गुरुवार दिनांक 29 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शौर्याचा नायडू हॉस्पिटलमध्ये लगेच मृत्यू झाला. शौर्य सध्या पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 7वीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई वडील, आजीची मुकली बहीण खुशी असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.